नमस्कार. आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे नामनिर्देशित करण्यासाठी आज सकाळपासूनच गर्दी होती. उद्या शेवटचा दिवस असल्याने आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवार तसेच अनेक दिग्गजांनी नामनिर्देशित करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. युतीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने अनेकांनी याची पर्वा न करता उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी नगरसेविका गायत्री राणे यांनी प्रभाग क्रमांक ब व क मधून भाजपातर्फे अर्ज दाखल केला आहे, तर आमदार सुरेश भोडे यांच्या पत्नी सौ सीमा भोडे यांनी प्रभाग क्रमांक 7 अ मधून भाजपातर्फे अर्ज दाखल केलेला आहे. पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच आत जाताना कागदपत्रांशी मध्ये सोडण्यात आले. त्याचबरोबर उमेदवार त्याच्यासोबत एकच इच्छुक किंवा अनुमोदक हे जाऊ देत होते. तसेच गेटवर खूप प्रमाणात कार्यकर्त्यांनी व गर्दी केलेली होती. त्यांनी देखील चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला. शेवटच्या पानावर अपेक्षित असलेला शिक्का तो त्याच्या पहिल्या पानावर होता, तर त्यांनी तो शिक्का नव्याने दुरुस्त करून आणण्याचा सांगितला. तो आणला गेला. पक्ष कोणता पक्ष? मी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली. अपक्ष वगैरे प्रभाग 5 अपक्ष वगैरे असं काही नाही. आता यादी ठरलेली असं म्हणता येईल की महायुती नाही. जवळपास काही जागा ज्या पूर्वीपासूनच निश्चित होत्या, वाटाघाटीमध्ये त्या जागेसंदर्भात कुठल्याही पक्षाचा आग्रही नव्हता. त्याच्यामुळे ज्या निर्विवाद होता त्याच्यानुसार आज पण त्या नंबर टाकून बदलण्यात आले. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे. मी आज इकडे जळगाव महानगरपालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म भरलेला आहे आणि शिवसेना या पक्षाकडून भरलेला आहे. त्याचा आदेश आणि जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा ऑफिशियली ते अनाऊन्स होईलच. पण आज मी माझ्या भावासोबत आणि आमच्या सरांसोबत वगैरे आमच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज इकडे फॉर्म भरायला आलेली आहे. माझे वडील आमदार चंद्रकांत सोनवणे आणि मम्मी माझे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने आज मी माझ्या राजकारणाच्या प्रवासाची नवीन सुरुवात करते आहे. तर यासाठी सर्वांच्याही शुभेच्छांची मला गरज आहे. धन्यवाद. नाव डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे. मी जळगाव महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक 18 अ मधून निवडणूक लढवत आहे. शिवसेना पक्षाकडून मी उमेदवारी जाहीर करत आहे. हो, मला सध्या तर फोकस करायचा आहे सिविक सेन्सवर आणि क्लीनलीनेस आणि ओव्हरऑल प्रगतीवरच फोकस करायचा आहे. अजून मी पहिल्यांदा आहे म्हणून मला इतकं कॉन्फिडन्स नाही आहे, पण मला स्वतःवर थोडा विश्वास आहे की मी काहीतर चेंज करू शकतो पॉलिटिक्स मध्ये. आणि 1991 पासून आता सध्या त्यांनी माझ्यावर थोडा विश्वास ठेवलाय की मी नाही आता विश्वास ठेवलाय. मी थोडी सांगितलं मी रिटायर झाले, पण ते त्यांच्याच मदतीने मी पुढे जाईल. बघू आता काय. त्याला सुनावणे वार्ड नंबर 4 कमळाचं बीजेपी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घेतली आहे आणि 90% आमच्या वार्डात काम झाले. आमचं 95% 100% झाले ते. बाकी आता राहिला मुद्दा आता फक्त लाभार्थी जे आपले शासनाकडून आलेले जे काही हे आहे ते लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहे. आणि 1991 पासून माझे वडील नगरसेवक आहे, आई महापौर आहे. महापौरच्या काळामध्ये माझ्या आईने म्हणजे
योगा ज्यांना कोरोना आला होता ना त्यांना योगा वगैरे घेतला. त्यांचं माझ्या आई वडील पुरा दिवस सिव्हिल मध्ये असायचे. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीच्या गटाकडनं माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक 13D साठी माझी दाखल केलेली आहे. यापूर्वी स्थायी समिती सभापती म्हणून मी भारतीय जनता पार्टीकडनं या ठिकाणी पद भूषवलेलं आहे. केलेला आहे काय? नमस्कार, मी माजी नगरसेवक चेतन गणेश संकत. मी माझ्या धर्मपत्नी सौ कंचन चेतन संकत यांच्या व माझी आई दुर्गाबाई गणेश संकत यांच्या अर्ज नॉमिनेशन दाखल केलेला आहे. निवडणूक लढण्यासाठी आता अर्ज दाखल केल्यानंतर आता वार्डात सर्व फिरस्ती करू. प्रभाग क्रमांक 4A मधून नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. नमस्कार, मी मंगलाबारी प्रभाग 13 मधून मी इच्छुक होती आणि आज फॉर्म भरलेला आहे. आणि त्या प्रभागामध्ये मला जर महापालिकेत संधी मिळाली तर मी खूप काही समस्या असतात तर महिलांजवळून मी चुलीपर्यंत जाऊ शकते. इतक्या महिलांच्या मला समस्या माहिती आहे. त्याच्यामुळे मी प्रभागात खूप काही चांगलं काम करेल. आणि असे 30-35 वर्षापासून मी सामाजिक काम करते आहे. आणि त्यामध्ये मला जरी ते संधी मिळाली तर खूप मनापासून मी भाजपाकडून फॉर्म भरलेला आहे आणि आशा वाटते की मला तिकीट मिळेल असं. आता प्रभाग नंबर 13 राहणार खंडराव नगर 10 नंबर वार्डामध्ये राहते. बधी मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे. आज 15 वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची. मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं, पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 4 सीटा म्हणजे आमची युती झालेली आपल्या उभाटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेली, शरदचंद्र पवार सरांची युती झालेली आहे. मग आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी तर कुलभूषण त्यांचे 4 पक्ष म्हणजे त्यांचे 4 कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले. मग त्यांचे 4 टाकलेले तर माझं काय त्याच्यात? मी का म्हणजे त्यांचे जे आमिषाचे जे 4 कार्यकर्ते तेच त्यांचे टाकतील का? मग आमच्या गरीब लोकांचा युतीचा विषय आला. हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझ्याच राहणार नम्रकारी, 4 नम्रकारी माझेच राहणार. तुझे 4 नम्रकारी म्हणजे तुझंच नाही चाललंय का इथं नगरपालिकामध्ये 4 तू घेशील तर? अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती. अन्याय झालेला आहे म्हणजे आता 4 जो आहे ना उभाटा युती करून 4 युती करून 4चे 4 त्याच 10 नंबर वार्डामध्ये टाकलेलं आहे. पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील त्यांच्याशी मी बोलणं करीन. आता सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे. आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाहीये मी. फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवार चंद्र त्यांच्याच याच्यामध्ये पक्षामध्ये तुतारीमध्येच येतो आम्ही. आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळतात, ईव्ही फॉर्म मिळतात, आम्हाला का नाही मिळत आहे? मी 15 वर्षापासून करते. माझे जे वडील होते पवार साहेबाच्या कामापासून कामाला होते, टाकरखेड्यापासून काम करत होते त्यांच्यासोबत. सांगणार म्हणजे काय का बा अशी फसवेगिरी करतायत का? पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसवेगिरीपणा करतायत का? यांची जे उभाटाचे जे लोक आहेत त्यांच्या माझ्याशी काय दुश्मनी अशी? गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बूथ दिले नाही. बूथ हा सांगितलं माझं नाव होतं लिस्ट वरती 5 नंबरवर माझं नाव होतं तरी त्या टायमाला बूथची सुद्धी ठीक आहे बूथ सुद्धी दिले नाही. मी त्या टायमाला बी त्यांना हे सांगितलं होतं का माझ्याकडनं बूथ द्या, दिले नाही त्यांनी. मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे? या कोणत्या पोतदाराने माझ्याशी दुश्मनी निभावत आहे? मी डायरेक्ट नाव घेऊन बोलते कुलभूषण पाटील. कोण आहे म्हणजे माझी महापूर आहेत ना ते 10 नंबर वार्ड मध्ये ज्या वार्डामध्ये आमच्या वार्डात मला सगळं आमच्या वार्डात लोक सांगतात की वार्डात आपल्याला
आम्हाला बाहेरच्या माणसाला निवडायचं नाही आता